हे दोन पंच पाहत आहेत. हो पहिला बॉल तेज तर्रा चेंडू हाताळतोय. चेंडूबाईचा संपर्क झाला नाहीये. सुरुवात तर चांगली पाहायला मिळाली हृदयच्या माध्यमातून. पहिला बॉल डॉट येतोय. चांगली बॅटिंग करावी लागेल कारण पहिला मॅच आपण पहिला तर अगदी सहज जिंकला गेला. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना अगदी 3.2 चेंडूच्या समाप्तीकर हा मॅच फिनिश झाला होता. इथून चांगली बॅटिंग करावी लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. हो पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी पाहायला मिळतंय. चेंडूबाईचा समन्वय होत नाहीये. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी करतात मिस्टर उदय. गोलंदाज मार्कवर आपण पाहतायत लगातारचे 2 बॉल निर्धावच्या स्वरूपात हाताळले जात आहेत. आता थोडंसं प्रेशर असेल अल्सन या फलंदाजांवर कारण पहिले 2 बॉल पहिले तर डॉट आल्यात. चांगली कामगिरी करावी लागेल. स्ट्राईक रोटेट करावा लागेल. सिंगल डबलने चांगली बॅटिंग करावी लागेल. थोडासा प्रेशर होता ऑन साईड करण्याचा प्रयत्न. लॉंगनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतायत. एक धाव तर जरूर मिळेल. या सिंगलने मात्र अकाउंट ओपन केलं जातंय. श्रीगणेश केला जातोय. क्वालिटी बॉईज या टीमचा 3 चेंडूची समाप्ती झाली. धावसंख्या 1 स्कोर कार्डवर पाहायला मिळतंय. दुसऱ्या बाजूने किरणला चांगली बॅटिंग करावी लागेल. सध्या 1 धाव स्कोर कार्डवर 2 चेंडूच्या समाप्ती अखेर 3 चेंडूच्या समाप्ती माफ करा. पहिले 2 डॉट बॉल त्यानंतर सिंगल. हो सुरेख अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. विकेट किपर थोडीशी चुकी करतायत. एक धाव तर परिपूर्ण पाहायला मिळालंय. या सिंगलच्या मध्ये टीम जाऊन पोहोचेल दोन्ही अंकावर. दोन धावा स्कोर कार्डवर आहे. 4 चेंडूची अगदी समाप्ती झालंय. गोलंदाज हृदय पुन्हा एकदा सज्ज होईल. गोले मार्कवर समोर अल्सन. चांगली बॅटिंग करावी लागेल. 4 बॉल मध्ये 2 धावा. यावेळेस मात्र हवाई फायर आउट ऑफ पार्क. 6 धावांची मोहर उमटवली गेलंय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 8. थँक्यू. धावसंख्या जाऊन पोहोचले 8 या अंकावर. शेवटचा बॉल असेल. सुरुवातीला थोडंसं स्ट्रगल केलं फलंदाज अल्सन. 2 बॉल डॉट आले होते. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर सिंगल मिळाली. चौथ्या बॉलवर सिंगल आणि 5व्या चेंडूवर मात्र षटकार ठोकला गेलाय. 8 धावा स्कोर कार्डवर. शेवटचा बॉल. आकुडपाचा चेंडू होता. यावेळेस लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू निघून जाईल. सीमा रेषा पार. हा येतोय चौकार. षटक क्रमांक 1 ची समाप्त झाली. टीमची टोटल 12. घरी आल्या बघ अन 5 पायरीवरी न बाय माझ्या गवल्या घरी आल्या न बाय माझ्या गवल्या घरी आल्या. 5 पायरीवरी न बाय माझ्या गवल्या घरी आल्या. बाय माझ्या गवल्या घरी आल्या. बाय माझ्या नाच खेळत होत्या. बाय माझ्या नाच खेळत होत्या. थँक्यू. चला 20 मिनिटात तुम्हाला ही 4 षटकं समाप्त करायची आहेत. षटक क्रमांक 1 समाप्त झाले. टीमची टोटल पहिली तर 12 धावा बिनबाद. मार्कवर येत आहेत गोलंदाज राजू. गोलंदाज मार्कवर सज्ज होतील. षटक क्रमांक 2 ला अगदी सुरुवात होईल. चांगली बॅटिंग केली. मागच्या 2 बॉलवर 10 धावा जरूर वसूल केल्या गेल्यात. गोलंदाज मार्कवर येत आहेत राजू. चांगली गोलंदाजी करावी लागेल राजूला. कमीत कमी धावा खर्च करावे लागतील आणि सध्या चांगली बॅटिंग पाहायला मिळालंय अल्सनच्या माध्यमातून. आपल्या वैयक्तिक 11 या धावसंख्येवर एका बाजूने किरण सिंगलच्या मदतीने धावफलक 1 षटकाची योग्यरित्या समाप्ती. 12 धावा स्कोर कार्डवर. चला थोडंसं स्पीडअप करा. वेल रन ऑन द स्कोर कार्ड विदाउट लॉस आपण पाहत आहेत. प्रथम बॅटिंग करताना टीम क्वालिटी बॉईज. चांगली सुरुवात झाला. एकही विकेट्स गमावला नाहीये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. गोलंदाज मार्कवर राजू. षटक क्रमांक 2 ला अगदी सुरुवात होते. पहिला बॉल
दूरवरनं क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. वाईट डिश लॉंग ऑफ वरनं एक धाव तर कंप्लीट केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीम जाऊन पोहोचेल 13 रन्स. 13 धाबा स्कोर कार्डवर आहेत. 13 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 13 धाबा स्कोरबोर्डवर आहेत. षटक क्रमांक सध्या 2 ला सुरुवात झालंय. सुंदर आयोजन नियोजन पाहतोय. फ्रेंडशिप लीग 2025 प्रत्येकाला उत्कंठा लागते. कधी एकदा ही स्पर्धा येते, कारण वर्षभर ऑफिसचं वर्क, कंपनीचं काम, ह्यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक तिथे पाठलाग करतायत. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जात नाही आणि रोखलं गेलंय. 2 धावा सहज झाल्या असत्या, परंतु पहिली धाव थोड्याशा धीम्या गतीने, त्यानंतर एकच धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 रन. 14 धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक सध्या दुसरा मार्गस्थ आहे. गोलंदाज राजू पाहतायत. प्रत्येक चेंडूवर सिंगल धाव खर्च केले. 2 चेंडू मागे 2 धावा खर्च केल्यात. यावेळेस क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. प्रयत्न तर चांगला केला होता. मागून चांगला बॅकअप मिळेल का? धोंडो रे धोंडो साजना. अंडर आर्म बॉक्स पैकी पाहायला मिळते, कारण सातत्याने क्रिकेट खेळत नाहीये मैदानात. वर्षातनं कधी कधी काही खेळाडू एकदाच मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचलं अगदी 3 ने पुढे. 17-17. क्रिकेट म्हटलं ते प्रॅक्टिस, कुठला गेम म्हटलं ते सराव खूप महत्वाचा असतोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर राजू. पुन्हा एकदा लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव मिळेल. या सिंगल 2 धावा परिपूर्ण केल्यात, माफ करा. 2 धावांची टीम जाऊन पोहोचेल. 19 धावा स्कोर कार्डवर आहेत. 4 बॉलची समाप्ती झालंय. अजूनही 2 बॉल आहेत. 19 धावा स्कोर कार्डवर. चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते. इकडे एखादा ब्रेक थ्रू द्यावा लागेल. चांगला चेंडू हाताळला जातोय. पंच दर्शवतायत फेड डिलिव्हरी. त्या बाजूने मुलीची आहे, दुसऱ्या बाजूने विजयजी. 2 हे पंच पाहतात. शेवटचा बॉल असेल. इथून एखादा विकेट्स प्राप्त करावा लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. फुलटॉस बॉल ऑन साईड करण्याचा प्रयत्न. एक धाव तर कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न जरूर केला जाईल, परंतु रोखलं गेले आणि सिंगल मिळेल. 2 षटकाची योग्यरित्या समाप्ती झालंय. टीमची टोटल पाहिली तर 10च्या सरेसने प्रथम बॅटिंग करताना क्वालिटी बॉईज 20 धावा बिनबाद. थँक्यू. षटक क्रमांक 2 समाप्त झालंय. टीमची टोटल पाहिली तर 10च्या सरेसने 20 धावा. मुले मार्कवर विशाल येत आहेत. इथून ब्रेक थ्रू द्यावा लागेल बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी, खूप महत्वाचं असेल. उलटॉस बॉल ऑन साईडला करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहे. डिपेंड विकेट रिझर्व मध्ये थोडंसं फंबल झाल्या. 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावांची टीम जाऊन पोहोचते 22 रन्स. चांगली रनिंग दर बिटवीन, चांगला ताळमेळ पाहू शकता. 2 फलंदाजांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 22 रन. 22 धावा. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झालंय. पहिल्या बॉलवर 2 धावा अंकित केल्या गेल्यात. पुन्हा एकदा ऑन साईडला करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुढे येतात. थोडंसं फंबल होत आहेत. एकच धाव मिळेल. ज्या सिंगलच्या मदतीने टीम जाऊन पोहोचते 23 रन. 23 धावा स्कोर कार्डवर आहेत. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्यात. षटक क्रमांक सध्या 3 मार्गस्थ आहे. 2 चेंडूच्या समाप्तीखेर 3 धावा खर्च करतायत विशाल. चांगली बॅटिंग करतायत दोन्ही फलंदाज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. दिशाहीन गोलंदाज पंच दोन्ही या समांतर करतायत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 24-24. 24 धावा स्कोर कार्डवर. डिबेंच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जात आहेत त्यांचं सहर्ष स्वागत असेल. फ्रेंडशिप लीग 2025 आपण पाहतात. पर्व 3.
पुन्हा एकदा वाईट बॉल. खराब लाईन नेटने गोलंदाजी पाहायला मिळते. आधीचे चेंडू सुरेखरित्या हाताळले होते, त्यानंतर लेग स्टिकला सोडून जाणारे हे मागचे दोन्ही बॉल आपण पाहिले. वाईट बॉल. 25 धावा स्कोर कार्डवर. 25-25. हो हो, सुरेख अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. डॉट बॉल. ही लाईन अँड लेथने मात्र गोलंदाजी करावी लागेल. आधीचे दोन चेंडू थोडशा लेग स्टिकला सोडून जाणारे चेंडू होते, त्यानंतर चांगलं परिवर्तन केलं गेलंय, कमबॅक केला गेलाय. चांगला चेंडू हाताळला. चेंडू फेकून दिला आतापर्यंत तब्बल 3. गोलंदाज पुन्हा एकदा. पुढचा बॉल. एकदा परिपूर्ण डीप वरनं क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावांची टीम जाऊन पोहोचेल 27. 27 धावा स्कोर कार्डवर आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष आहे. षटक क्रमांक आपण पाहता तिसरं मार्गस्थ आहे. एक ब्रेक थ्रू धावा लागेल या टीमला. डॉट बॉल हाताळावे लागतील. कमीत कमी धावा खर्च करावा लागतील. चांगली बॅटिंग करावी लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. हो, वाईट बॉल. या ओव्हरचा विचार केला तर हा तिसरा वाईट बॉल पंच दर्शवत आहेत. खराब चेंडू. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 28-28. 4 बॉलची समाप्ती झाली. 28 धावा स्कोर बोर्डवर आहेत. गोलंदाज विशाल. चांगली गोलंदाजी करावी लागेल विशालला. हो, सरळ बॅटने करण्याचा प्रयत्न होता. चेंडूबाईचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. अंतिम चेंडू असेल. धावसंख्या जाऊन पोहोचलाय 28-28. 28 धावा स्कोर कार्डवर. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा वाईट बॉल. चौथा चेंडू पाहतायत वाईट बॉलच्या स्वरूपात. मुलीची पंचांच्या भूमिकेमध्ये थोडंसं वॉर्मअप करतायत सकाळच्या सत्रामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचले 29. ऑन द स्कोर कार्ड. यानंतर नेक्स्ट मॅच लगेच आपण टॉससाठी येणार. 4 षटकानंतर व्हाईटिश लॉंगवरनं क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. थोडंसं क्षेत्ररक्षण वारंवार पाहायला मिळतंय, परंतु एकच धाव मिळेल. या सिंगलच्या मध्ये टीम जाऊन पोहोचेल 30 रन्स. 3 षटकाची योग्यरित्या समाप्ती. 10च्या सरासरीनं 30 धावा स्कोर कार्डवर आहेत. देवी थैथय नाचल्या. ताफायो निघलाय मोठे बायांचा ना पालखीन बैसल्या. डोंगरी सुटलाय गारगार वाराना सरी त्या कोसलल्या. ताफायो निघलाय मोठे बायांचा ना पालखीन बैसल्या. डोंगरी सुटलाय गारगार वाराना इता त्या करारल्या. इता त्या करारल्या न देवी. थँक्यू श्री कुमार. गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. अंतिम षटक हाताळण्यासाठी सज्ज झाल्यात. 10च्या सरीसरी मात्र एव्हरेज मेंटेन केला गेलाय, कारण 2 ओव्हर्समध्ये 10-20 धावा झाल्या होत्या. तिसऱ्या षटकाच्या समाप्ती अखेर 23 धावा. वेळेस चेंडू निघून जायला अगदी लॉंग लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. चेंडू मात्र थांबणार नाही आहे. चेंडू झालाय फरार. सीमारेषा पार. चौकार. भरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. भरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. हिरव्या सारी चोली नाही कधी दिसायला सोबून छान ग. नेक्स्ट मॅच असेल सुपर स्ट्रायकर विपक्ष रॉयल स्ट्रायकर. दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचं आहे. अजूनही 5 बॉलचा खेळ शेष आहे. पहिल्या बॉलवर चौकार ठोकला गेलाय. ऑन साइड करण्याचा प्रयत्न. डीप बॅकवर्ड्स करायला चेंडू निघून जाईल. सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. स्वयंपाक कर तू डाल ना भात. जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट. स्वयंपाक कर तू डाल ना भात. जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट. जेवाला बघतान वाट ग बाया. जेवाला बघतान वाट ग. थँक्यू
धावसंख्या जाऊन पोहोचले 38 रन 38 धावा स्कोर कार्डवर आहेत. 2 बॉलवर 2 चौकार अल्सनच्या बॅटमधनं जरूर पाहायला मिळाल. शेवटचे 4 बॉल आहेत. श्रीकुमार पुन्हा एकदा मार्कवर. तिसऱ्या यावेळेस मात्र एक बिग हिट पाहायला मिळालाय अल्सनच्या बॅटमधनं. खणखणीत दर्जेदार षटकार. हे सुंदरा बायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग. साजने माझ्या बाया भूकल्यान ग. साजने माझ्या बाया भूकल्यान ग. साजने माझ्या बाया भूकल्यान. श्री कुमारवर मात्र हल्ले चढवले जात आहेत. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार 1 षटकार. आतापर्यंत 14 धावा खर्च केल्या 3 बॉल मध्ये. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डीपवरनं क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. थोडस फंबल झाल्यात. एक धाव तर परिपूर्ण. दुसऱ्या धाव्यासाठी मात्र रोखलं गेलंय. एकच धाव मिळेल. या सिंगलच्या मते टीम जाऊन पोहोचेल 45 45 धावा स्कोर कार्डवर आहेत. आज भारत त्यांना पाकिस्तान 2:30 वाजता चॅम्पियन ट्रॉफी मध्ये एकमेकांसमोर असतील. गोलंदाज गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा. हो क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शेवटचा अंतिम बॉल असेल. अंतिम चेंडू असेल. धावसंख्या 45 45 पहिल्या सामन्यामध्ये बनवला होता. 43 धावा आणि 44चा पाठलाग यशस्वी पाठलाग केला होता. अजूनही 1 चेंडूचा खेळ शेष आहे. शेवटचा बॉल. डॉट बॉल येतो. एकंदरीत 4 षटकाची योग्यता समाप्त झाली. टीमची टोटल 45-46 धावांचं लक्ष्य असेल विजयासाठी. चला दोन्ही कॅप्टन सुपर स्ट्रायकर अँड रॉयल स्ट्रायकर टॉस साठी या. नेक्स्ट मॅच असेल 46चं लक्ष्य असेल विजयासाठी. चला दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस साठी या. सुपर स्ट्रायकर आणि रॉयल स्ट्रायकर्स विनंती असेल आपण टॉस साठी या. चला सुपर स्ट्रायकर आणि रॉयल स्ट्रायकर दोन्ही कॅप्टन. चं लक्ष आहे विजयासाठी. चला टॉस केला होतोय. पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. रॉयल टॉस जिंकतायत का? सुपर स्ट्रायकर विपक्ष रॉयल स्ट्रायकर असा नेक्स्ट मॅच असेल. रॉयल संघाने टॉस जिंकलाय. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय जरूर घेतला गेलाय. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि 2 फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. 46 धावांचं लक्ष्य असेल विजयासाठी.
24 बॉल आणि 46 धावा इथून जमा करायच्या आहेत. पहिल्या मॅचमध्ये 44 धावा अगदी सहज निलया पार केल्या होत्या. सिद्धेश अँड सौरभ अशी जोडी मैदानच्या आतमध्ये दाखल होतय मंद मंद पावलाने. चला दोन फलंदाज सिद्धेश अँड सौरभ अशी जोडी मैदानच्या आतमध्ये दाखल झालंय. 46चा पाठलाग असेल विजयासाठी. 24 चेंडू आणि 46 धावा असे काही लक्ष असेल विजयासाठी. गोल मार्कवर सुरेश म्हणजे तिन्ही एस फॅक्टर मैदानच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅचला होईल सुरुवात. लेफ्ट हँड फलंदाज पहिला फलंदाज पाहायला मिळतोय यात. अगदी दुसऱ्या सामन्यामध्ये लेफ्ट हँड फलंदाज. फुल टॉस बॉल होता. चेंडू पायीचा संपर्क झाला नाही आहे. टच बॉलने चांगली सुरुवात पाहायला मिळते. 46 धावांचं लक्ष आहे विजयासाठी. सुरेश गोलंदाज आपण पाहायला मिळतात. गोलंदाज मार्कवर एका बाजूने सिद्धेश आणि सौरभ अशी जोडी आहे. हो 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 सुंदर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतंय. काही जबरदस्त सुरुवात केली गेली. पहिल्या इनिंगमध्येही अशाच प्रकारची सुरुवात झाली होती. पहिले 2 बॉल डॉट आले होते. त्यानंतर तिसऱ्या बॉलवर सिंगल मिळाली होती. चौथ्या बॉलवर सिंगल. त्यानंतर षटकार चौकार आला होता. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. गोलंदाज मार्कवर ऑन साईडला करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. मिड ऑन रिझन मध्ये एक धाव परिपूर्ण केली जाते. श्री गणेशा केला जातोय. अकाउंट ओपन केलं जात आहे. पहिल्या इनिंग मध्ये 2 बॉल डॉट त्यानंतर सिंगल मिळाली होती. लेफ्ट हँड अँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण पाहताय. थोडीशी दमछाक होते क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी. क्षेत्ररक्षण व्यूहरचना बदलावे लागते जेव्हा राईट हँड आणि लेफ्ट हँड गोलंदाज फलंदाज असतोय. 3 चेंडू मग 1 धाव खर्च केले गेले. सुरेश गोलंदाज आपण पाहतायत. सुरेख गोलंदाजी यावेळेस डॉट बॉल. चार चेंडूच्या समाप्तीकडे फक्त अवघी 1 धाव स्कोर काढावं लागली जात आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सुरेश चांगली गोलंदाजी हाताळत आहेत. यावेळेस खराब लाईन त्यातने लेंथने गोलंदाजी. पंच वाईट बॉल करतायत. पाटील सर पाहतात पंचांच्या भूमिकेमध्ये. 2 धावा स्कोर कार्डवर आहेत. 4 बॉलची आतापर्यंत समाप्त झाली. 46चा पाठला केला जातो. इथून 1-2 चांगले शॉट खेळावे लागतील कारण 46चा पाठलाग आहे सध्या 2 धावा स्कोर बोर्डवर. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुढील बॉल. 1 धाव इथे अंकित केली जाते. स्केलर क्षेत्रामध्ये सिंगलच्या मदतीने टीम जाऊन पोहोचते अगदी धीम्या गतीने. 3 धावा स्कोरबोर्डवर. 5 चेंडूची समाप्ती. शेवटचा बॉल असेल. अंतिम चेंडू असेल. या चेंडूवर एखादा हवाई स्ट्रोक पाहायला मिळेल का सिद्धेशच्या बॅट मधून कारण सध्या 3 धावा स्कोर कार्डवर आहेत. यावेळेस मात्र हवाई फायर. मी म्हटल्याप्रमाणे याची नितांत गरज होती आणि पंचांच्या सिग्नलतील चौकार. षटक क्रमांक 1 ची समाप्ती झाली आहे. 7 धावा बिनबाद.
त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी, त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. कमाल झाली सपनात आली राणी मुखर्जी नटी, कमाल झाली सपनात आली राणी मुखर्जी नटी. त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी, त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. थँक्यू. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल फ्रेंडशिप लीग 2025चा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतात. एक दिवसीय स्पर्धा, सलग तिसरं वर्ष या स्पर्धेचे 10 संघ एकमेकांसमोर आहेत. आकर्षक अशा ट्रॉफीज 3 पाहायला मिळतात. कोण ठरेल या पर्व 3चा चॅम्पियन संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहू शकणार आहोत. क्लेसन आपण पाहतात गोल मार्कवर इथून विकेट्स प्राप्त करावं लागतील आणि चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण पहिल्या ओव्हर्समध्ये थोडंसं स्ट्रगल केलं. शेवटच्या बॉलवर तो चौकार आला आणि 7 धावा अगदी स्कोरबोर्डवर लावल्या गेल्यात. जे अजूनही विचार केला तर 39 धावांची आवश्यकता असेल येणारे 18 बॉल, म्हणजे 13ची सरासरी प्रति ओव्हर इथून मेंटेन करावे लागेल. क्लेसन गोलंदाजी मार्कवर जर्सी क्रमांक 47, चांगली लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज गोल मार्कवर सज्ज होतील. पिछला बॉल तिची अजूनही आवश्यकता असेल विजयासाठी. चांगली बॅटिंग करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. सध्या 8 धावा स्कोर कार्डवर आहेत. गोलंदाज क्लेसन पुन्हा एकदा सज्ज होतात गोल मार्कवर. टॉस बॉल होता, आडव्या बॅटने करण्याचा प्रयत्न. इथे 1 धाव परिपूर्ण केली जाईल. या सिंगलच्या मते टीम जाऊन पोहोचेल 9 अंकावर. 9 रन ऑन द स्कोर कार्ड. चला, सिद्धेशसाठी मात्र पारितोषिक लावलंय नामदेवजी पाटील साहेबांच्या माध्यमातून. आता ते जॉईन झाल्यात आणि पक्षांची खैरात करतील. लगातार 3 चेंडू 3 षटकार. नामदेवजी पाटील साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राईज तुमच्यासाठी असेल. बघा, ATM खोलून ठेवलंय, आज जरी बँकेला सुट्टी आहे. 9 रन्स ऑन द स्कोर कार्ड, 9 धावा. नऊ धावा स्कोर बोर्डवर. षटक क्रमांक सध्या 2 मार्गस्थ आहे. 1 चेंडूची समाप्ती आलाय. थोडस स्पीडअप करा. 20 मिनिटात तुम्हाला 4 षटक बंधनकारक आहे. फुलटॉस बॉल होता. यावेळेस पंच आमच्या दिशेने वळतायत. आज विवेक पाटील सरांना मात्र थोडीशी कसरत करावी लागते. धावसंख्या जाऊन पोहोचेल दुहेरी अंकामध्ये. 10 रन्स ऑन द स्कोर कार्ड, 10 धावा. 1 बॉलची समाप्ती झाली, म्हणजे येणारे 17 बॉल. अजूनही 36ची आवश्यकता असेल विजयासाठी. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय. धावा रोखण्याचा मनसुबा जरूर बाळगला गेलाय. फुलटॉस बॉल. यावेळेस तिथे क्षेत्ररक्षक आहेत. झेल निसटला गेलाय. चांगला बॅकअप मागून येईल. एकदा मिळेल. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. खराबपैकी 2 धावा अगदी सहज पूर्ण झाल्यात आणि या 2 धावांची टीम जाऊन पोहोचेल 12 रन्स. 12 धावा स्कोर कार्डवर आहेत. 12 रन्स विदाउट लॉस आपण पाहतायत. एकंदरीत 46चा पाठलाग केला जातोय. चांगले क्षेत्ररक्षण करावं लागेल. एक धाव खूप महत्वाची असेल. यावेळेस मात्र हुक करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. लॉंग चेस करावा लागलाय. वर 2 धावा अगदी पाहता पाहता पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावांची टीम जाऊन पोहोचेल 14 रन्स. 14 धावा स्कोर कार्डवर आहेत. 46चा पाठलाग केला जातोय. आतापर्यंत विचार केला तर चेंडू फेकून झाल्यात अगदी 3. सिद्धेशसाठी मात्र पारितोषिक जरूर लावलं गेलंय. लगातार 3 चेंडूवर 3 षटकार.
नामदेवजी पाटील साहेबांच्या माध्यमातून 500 रुपीज. हो हो, यू मिस आय डेफिनेटली हिट. एष्टा उद्ध्वस्त क्लीन बोल्टच्या माध्यमातून पहिला धक्का लागतोय. 14 या धावसंख्येवर गॉन. श्रुतेश मैदानच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला धक्का जरूर लागला गेलाय. धावसंख्या आपण पाहतोय 14-14. क्लीन बोल्टच्या माध्यमातून मात्र फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागलाय. श्रुतेश हाही मात्र एस वरून आपण पाहतोय नाव पहिलं तर श्रुतेश. अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष आहे. धावसंख्या 14, लॉस ऑफ 1 विकेट, 14 धावा. हो हो, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतंय. एक धाव इथे लेग पासच्या स्वरूपात परिपूर्ण केली जाईल. या सिंगलच्या मध्ये टीम जाऊन पोहोचले 15 रन्स, 15 धावा स्कोर कार्डवर आहेत. चांगली गोलंदाजी सध्या पाहायला मिळालंय. शेवटचा बॉल असेल, शेवटचा बॉल असेल, अंतिम चेंडू. धावसंख्या 15-15. शेवटचा बॉल, अंतिम चेंडू. इथून एखादा मोठा हवाई स्ट्रोक गरजेचा असेल. हो हो, थोड्याशा धीम्या गतीने चेंडू आलाय. एक धाव अतिरिक्त, काही आवश्यकता नव्हती इथे. एक अतिरिक्त दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावाही पाहता पाहता पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांची टीम जाऊन पोहोचेल 2 षटकाची योग्यता समाप्ती. 17 धावा, 1 गडी बाद. ची आवश्यकता आहे. 12 बॉल, 17 धावा स्कोर कार्ड वर आहेत. येणारे 12 बॉल 29 ची आवश्यकता असेल विजयासाठी. तर सरासरी वाढली जात आहे. 14.5 ची सरासरी प्रति ओव्हर मेंटेन करावे लागेल. इथून 1 ते 2 मोठे हवाई सफर येणे गरजेचं आहे. प्रशांत गोलंदाज मार्कवर येत आहेत. 12 बॉल 29 ची आवश्यकता. गोलंदाज गोलंदाज मार्कवर प्रशांत. फुलटॉस बॉल यावेळेस उडवण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक इथे झेल निसटला गेलाय. पंचांचा इशारा आलाय की नो बॉल. टिम्मर चेंडू हाताला गेलाय. 2+1, 3 धाबा ऍड केल्या जातील. फ्री हिटचा हा चेंडू असेल. नो बॉल जरूर पंचाने दर्शवला गेलाय.
चला पंचांचा निर्णय अंतिम असेल, लक्षात ठेवा. जो काही पंच निर्णय देतील तो अंतिम असेल. आयोजकाच्या माध्यमातून मग काही सूचना येत आहेत. चला धावसंख्या जाऊन पोहोचले 20 रन्स, 20 धावा स्कोर कार्डवर. 26ची आवश्यकता असेल. 12 बॉल 12 गेंदे 26 रनों की जरूरत. गोलंदाज गोली मारकर पुन्हा एकदा प्रशांत. फुल टॉस बॉल, यावेळेस मात्र सोडणार नाहीये. आउट ऑफ द पार्क. 6 धावा. षटकार. मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे. थँक्यू. राजा मला किशोरजी मात्र रंगामध्ये येत आहेत. जसजसं दुपारचं सत्र होईल आणखीन चांगला डान्स करतील. मागच्या वर्षी काही जबरदस्त डान्स केला होता. धावसंख्या जाऊन बदले 26. 20 धावांची आवश्यकता आहे. 11 बॉल 20ची आवश्यकता. एकंदर 12 बॉल आणि 29ची आवश्यकता असताना धावा खर्च केल्या. एक बॉल मध्ये धावा खर्च केल्या तब्बल 9. गोलंदाज गोली मार्कवर सज्ज होतात. पुन्हा एकदा प्रशांत. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, सोडणार नाहीये. आ बैल मुझे मार. षटकार. आता अडचणी वाढल्या तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या कारण धावसंख्या आपण पाहिली तर अगदी झपाट्याने वेगाने वाढतंय. 32 रन्स 32 धावा स्कोर कार्डवर. चांगल्या लाईनने गोलंदाजी करावी लागेल. वारंवार फुलटॉस चेंडू हाताळले जात आहेत प्रशांतच्या माध्यमातून. 32 रन्स 32 धावा. हो, विकेट किपर चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही आहेत. एक धाव मिळेल. सिंगलच्या मध्ये टीम जाऊन पोहोचेल 33 या अंकावर. 3 बॉलची समाप्ती. आता येणारे 9 बॉल आणि 13ची आवश्यकता असेल विजयासाठी. चला पंचांची कोणी उज्जत घालायची नाही आहे आणि 5 धाब्यांची पेनल्टी असेल, लक्षात ठेवा, कारण आपलेच पंच आहेत. हो हो, सुंदर सुंदर. परंतु विकेट कीपर थोडीशी खराब कामगिरी पाहायला मिळाली, कारण चेंडू चांगल्या रीतीने हाताळला होता. विकेट कीपर गॅदर करण्यामध्ये अपयशी ठरल्यात. एक बॉल इथे स्ट्राईक ही चेंज झालाय आणि स्ट्राईक कोणाला मिळालं तर श्रुतेशला. श्रुतेशच्या बॅटमधून मोठे फटके येत आहेत. 4 बॉलची समाप्ती झाली. धावसंख्या जाऊन पोहोचले अगदी 34. 8 बॉल 12ची आवश्यकता आहे विजयासाठी. बघा तिथून स्ट्राईक चेंज झाली आणि इथे षटकार 6. थँक्यू. 6 धावा दूर आहेत. 7 बॉल 6ची आवश्यकता. इथून मॅच फिनिश करेल का? क्षेत्ररक्षक होते परंतु चेंडू निघून गेलाय. सीमारेषा बाद. चौकार. येणारे 6 बॉल 2ची आवश्यकता.
मॅच असेल सुपर स्ट्रायकर विपक्ष रॉयल स्ट्रायकर. रॉयल स्ट्रायकर संघाने टॉस जिंकलाय, प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि मॅन ऑफ द मॅच ठरला गेलाय श्रुतेशच्या बॅट मधून 25 धावा नॉट आउट. श्रुतेश